महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय राज्याच्या मच्छीमारांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे। तो म्हणजे आपण मासेमारीच्या बंदीचा कालावधी हा 15 ऑगस्टपर्यंत केला। हल्लीच झालेल्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने मत्स्य खात्या मंत्रालयाने ह्याबाबत मी स्वतः त्याचं निवेदन केलं। हेतू एवढाच होता की राज्याचं मत्स्य उत्पादन वाढावं, जी वर्षानुवर्ष असंख्य मच्छीमार बांधवांची मागणी होती। आता त्याच्यात एक तांत्रिक माहिती देण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे की ही बंदी कालावधी 15 ऑगस्टची ही महाराष्ट्रापुरती आहे, पण केंद्र सरकारच्या नियमानुसार 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होते आणि आपल्या सर्वजणांना माहिती आहे 12 नॉटिकल माइल्सपर्यंत राज्याची हद्द असते। 12 नॉटिकल माइल्सच्या बाहेर ही केंद्र सरकारची हद्द सुरू होते आणि म्हणून 1 ऑगस्टपासून जे कोण मच्छीमार 12 नॉटिकल माइल्सच्या बाहेर जाऊन म्हणजे केंद्राच्या हद्दीत जाऊन मच्छीमारी करू इच्छितात त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण होणार नाही। कोणीही थांबवण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका घेणार नाही। पण केंद्राची हद्द जाईपर्यंत राज्याच्या हद्दीमध्ये कोणीही अनधिकृत मच्छीमारी अगर करेल तर राज्याचं मत्स्य मंत्रालय त्यांच्यावर कडकची कडक कारवाई करण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही सगळेजण आहोत। कोणीही आमच्या मच्छीमारांच्या हक्काचे मासेमारीच्या साठ्यावर अनधिकृत पद्धतीने मासेमारी करून अगर त्याच्यावर नजर ठेवत असेल तर आम्ही कोणालाच सोडणार नाही। परत एकदा आपल्याला सांगतो की केंद्राच्या हद्दीपर्यंत जाण्यासाठी कुठलीही अडचण नाही। केंद्राच्या हद्दीमध्ये 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होणार आहे। राज्याची हद्द किंवा राज्याच्या हद्दीमध्ये 15 ऑगस्टच्या नंतर मासेमारी आपण करण्याची सुरुवात करत आहोत। ह्या बाबतीत सगळ्या जणांनी नोंद घ्यावी।